जानू, तुझी माझ्यापासून सुटका झाली आहे असं जरी त्या जजने सांगितलं असलं तरी माझ्या प्रेमाच्या कोर्टात मी अजून तुझी सुटका केलेली नाहीये आणि कधी कळणारही नाही। तरी तुला शेवटचं सांगतोय, मी जिथे सांगतोय तिथे मला भेटायला ये, आणि जर नाही आलेस तर जे होईल ते भोगायला तयार राहा। युअर ऑनर, हा मेसेज ऐकल्यावर हे अगदी स्पष्ट होत आहे की हा भावनेच्या भरात केलेला मेसेज नसून तर ही एक धमकी आहे। युअर ऑनर, मी आता जान्हवी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो। जयंत कानिटकर यांना मुद्दाम बदनाम करण्यासाठी, समाजात त्यांची प्रतिमा ढासळावी यासाठी, यांना वेडं ठरवण्यासाठी जान्हवी यांनी असं कारस्थान केलंय असा आरोप केला जातोय। त्या आरोपाबद्दलचं त्यांचं म्हणणं त्यांनी स्वतः सांगावं अशी माझी इच्छा आहे। परमिशन ग्रँटेड। जान्हवी, विश्वा देशमुख यांच्या साक्षीनुसार तुम्ही जयंतने दिलेल्या धमकीला घाबरलात आणि त्याला भेटायला गेलात, बरोबर? हो सर, बरोबर। तुमच्या आजीने आणि बहिणीने दिलेल्या साक्षीनुसार जयंत कानिटकर हे पहिल्यापासूनच तुमच्याशी विचित्र वागत होते आणि याच कारणामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर घटस्फोट घेतला, बरोबर? हो। माफ करा, तुम्हाला त्या सगळ्या टॉर्चरची पुन्हा एकदा आठवण करून देतोय। पण जयंत कानिटकर माणूस म्हणून नक्की कसा आहे, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल एवढी भीती का आहे हे कोर्टाला कळावं, यासाठी तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल कोर्टाला सांगावं अशी मी विनंती करतो। जज साहेब, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जयंतचं वागणं अतिशय विक्षिप्त, विकृत आणि भयंकर होतं। लग्नाच्या पहिल्याच रात्री ह्याच्या या विक्षिप्त स्वभावाचा अनुभव आला होता मला। जज साहेब, एवढंच नाही तर हा माणूस माझ्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह होता की एक दिवशी मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे याच माणसाने डॉक्टरांना घरी बोलवलं आणि डॉक्टर जेव्हा घरी आले ते मला चेक करत होते। तपासताना त्यांनी माझा हात स्वतःच्या हातात घेतला तर त्याचा सुद्धा त्रास झाला या माणसाला। मी जर का साधू कोणाशी बोलले जरी तरी या माणसाला त्रास व्हायचा, एक्स्ट्रीम वागायचा हा माणूस। हा माणूस त्याच्या पॉझिटिव्हनेस पायी कोणत्याही थराला जायचा। याच पॉझिटिव्हनेस मुळे त्याने माझ्या एका मित्राचा खून देखील केलाय। हो जज साहेब, माझ्या मित्राने मला परीक्षेला जाताना फक्त ऑल द बेस्ट विश केलं होतं, हँडशेक केला होता मला, पण ते सुद्धा या माणसाला बघवलं नाही। रागाच्या भरात ह्याने त्याच्या डोक्यात कुंडी घातली। त्याच्यामुळे माझ्या मित्राला ब्रेन हॅमरेज झाला आणि काही दिवसातच तो कायमचा या जगातून निघून गेला। मधुरा, सनी गेला। कोणीच आहे हा माणूस, याने त्या ललिताचा, विश्वाच्या आईचा पण खून केलाय, यानेच केलाय। कोणीच आहे हा। काय बोललात तुम्ही? काहीतरी बोललात ना आता? काय काही नाही, काय मी ऐकलं। तुम्ही आत्ता काहीतरी बोललात जयंत विषयी। बाहेर या, बाहेर चला। वेडीज काय कोर्ट चालू आहे, असं कसं मध्ये जायचं? मी सांगते ना, बाहेर चला। चलो, बाहेर चल। हो। जज साहेब, या माणसाने तर माझ्या आजीचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला। एवढंच नाही, माझ्या बहिणीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात येऊन ह्याने जो तमाशा घातला ना, त्याच्यामुळे माझी भावना ताई मरणाच्या दारात होती। आणि म्हणूनच मी ह्याचा तो धमकीचा मेसेज ऐकला आणि ठरवलं की आता काय वाटेल ते झालं तरी मी ह्याला माझ्या घरातल्यांच्या जीवाशी खेळू देणार नाही। मी ह्याला कायमचं जेलमध्ये टाकणार। आणि म्हणून मी विश्वाला पोलिसांकडे पाठवलं आणि या नीच माणसाला भेटायला गेले। या इकडे। अगं काय इकडे करतेस? या आधी। अगं बघतायत लोक। बघू दे। हं? मला सांगा, आत काय बोलत होतात तुम्ही? काय बोलत होतो? काय नाही। हो, काही कसं नाही, मी ऐकलंय। गप गुमान सांगा, आत काहीतरी बोलत होतात तुम्ही। जयंतने कुणाला मारलंय?
काय बोलतेस तू? मला काय माहित नाही, मी काय नाही. कसं माहिती नाही? मी ऐकले तुम्ही बोलत होतात ते. आणि माझा अंत बघू नका. हे बघा, आजवर तुमचा खूप खोटेपणा सहन केलाय मी. आता प्रश्न जानूच्या आयुष्याचा आहे. खरं काय ते सांगावंच लागेल तुम्हाला. खरं काय ते सांगावं लागेल. हो. तुमचा विश्वास बसणार आहे मी सांगितल्यावर? आतमध्ये काय सांगितलं जानूने? की जयनने अनेक माणसांना जीवे मारले. खरंय, पण अजून एका व्यक्तीला जयनने जीवे मारले जे कोणालाच माहित नाहीये. हो, मग ती व्यक्ती कोण आहे हेच तुम्हाला विचारते मी. आणि तुम्हाला कसं माहिती? ललिता देशमुख, विश्वाची आई, आपली मामी. तिला पण जयननेच मारलंय. आणि हे तुम्हाला कसं माहिती? कसं माहिती? एवढी मोठी गोष्ट तुम्हाला माहिती होती, मग तुम्ही कुणालाच का काही सांगितलं नाही? मला ना कधी कधी प्रश्नच पडतो, देवाने तुम्हाला मन दिलंय की नाही? मन दिलंय की नाही? अगं, कित्येकदा मी कानी कपाळी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत होता. आणि का सांगायचं मी हे सगळं? माझा काय फायदा त्यात? आणि तसंही जयनने मला हे कोणालाही न सांगण्यासाठी पैसे दिले होते, म्हणून मी गप्प राहिलो. काय चुकलं माझं? हे बोलताना काहीच वाटत नाहीये तुम्हाला? आणि आता नात्यांचा पण व्यवहार करणार आहात का तुम्ही? वीणा, तू इथे माझ्यावर आवाज चढवू नको, कळलं ना? तुम्ही पण आवाज खाली करून आत्ताच्या आत्ता कोर्टात यायचं आणि जयंत विरोधात साक्ष द्यायची. का द्यायची मी साक्ष? माझा काय फायदा? ही असली समाजसेवा मी नाही करणार, कळलं ना? काय समाजसेवा? ही समाजसेवा वाटते तुम्हाला? अहो जानू बहीण आहे तुमची सख्खी. मग काय? थांब एक मिनिट, महत्वाचा फोन. हॅलो. हा, काय करू या माणसाचं? पैशांसाठी अजून कुठल्या थराला जाणार आहेत देव झाडे. मला माहितीये यांना कशी साक्ष द्यायला लावायची ती.